जेव्हा भूतलावर अधर्म वाढते तेव्हा परमात्मा जन्म घेतात. ब्रह्माकुमारी सरिता बहिणजी, मुरुम, तारीख 17 येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयात महाशिवरात्री निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी मुरुम पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन इंगळे, समाजसेवक डॉक्टर रामलिंग पुराणे, लोहारा ब्रह्माकुमारी केंद्र प्रमुख सरिता बहिणजी यांची प्रमुख उपस्थिती होती. महाशिवरात्री निमित्त स्थापना केलेल्या शिवलिंगाचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून प्रजापिता ब्रह्माकुमारीचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ब्रह्माकुमारी सरिता बहिणजी महाशिवरात्रीचे रहस्य सांगताना, जेव्हा जेव्हा धर्माची ग्लानी होते, अधर्म होतो, कर्म भ्रष्ट होतो, अशा वेळेस निरंकार परमपिता परमात्म्याचे परकाया प्रवेश करून जन्म होते. यावेळी विद्यालयाच्या वतीने उपस्थित मान्यवरांच्या यथोचित सत्कार करण्यात आला. बाल ब्रह्मचारिणी दीपाली, लक्ष्मी, वैष्णवी व ब्रह्माकुमार राजूभाई, रतनभाईसह असंख्य भाई बहिणी उपस्थित होते. शांति। जैसे श्रीमद् भगवत गीता में भगवान ने अपना वचन दिया था, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अव्यक्तानव धर्मस्य तदात्मानव सुजम्यहम्। जब जब धर्म की अति गलानी होती है, पापाचार, अत्याचार, भ्रष्टाचार बढ़ जाता है, मनुष्य स्व का धर्म भूलकर अधर्म के मार्ग पर चलना शुरू करता है, तब तब मैं आता हूँ, इसे भगवान ने महावाक्य दिया है। उसके बाद भगवान कहते हैं, आकर क्या करता हूँ, परित्रायणाय साधुना विनाशाय चाय दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। मैं साधु सज्जनों का रक्षण करता हूँ, दुर्जनों का नाश करता हूँ और सत्य धर्म का स्थापन करता हूँ। तो सत्य धर्म की स्थापना के लिए भगवान धरती पर आ चुके हैं, जिसके यादगार में हम महाशिवरात्रि पर्व मनाते हैं। इस महाशिवरात्रि के दिन हम जागरण करते हैं। जागरण का मतलब है, भगवान हम बच्चों को कहते हैं कि अज्ञान नींद से जागृत हो जाओ, खुद को पहचानो, ईश्वर को पहचानो, अपने जीवन को श्रेष्ठ बनाओ। लेकिन हमने अज्ञान नींद से जागृत होना छोड़कर एक रात की नींद से जागरण करना शुरू किया। और तत्पश्चात जो भी शिवरात्रि के दिन हम मनाते हैं, जैसे बिल्व पत्र चढ़ाना या शिवलिंग की पूजा करना, उस पर अंक का फूल चढ़ाना, तो इस सब में एक अध्यात्म रहस्य समाया हुआ है। लेकिन इस रहस्य को भूलकर हम पर्व मनाते आ रहे हैं, इसलिए जो हमारे जीवन में बदलाव आना चाहिए वो नहीं आ पा रहा है। इसलिए भगवान सुनाते हैं, जब मैं एक साधारण तन में आता हूँ, अजो पी सन वे आत्मा पी सन प्रकृति सोमाधिष्ठाए संभवम आत्मा ये। एक साधारण तन का आधार लेकर मैं मनुष्य कुल का उद्धार करने के लिए आता हूँ, तो उस साधारण मनुष्य का मुख का आधार मन प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय में ब्रह्मा बाबा के मुख से हमें भगवान सुनाते हैं। जो शिवरात्रि के दिन हम शिव पिंडी पर बिल्व पत्री चढ़ाते हैं, तो उसका वास्तविक अर्थ क्या है? 3 दल का बिल्व पत्री हम चढ़ाते हैं, तो उसका अर्थ है, भगवान कहते हैं कि तन मन धन से मेरे ऊपर समर्पित हो जाओ, मेरी सेवा करो। लेकिन तन मन धन से ईश्वर के ऊपर समर्पित होना छोड़कर हम त्रिदल का बिल्व पत्र चढ़ाना आरंभ किए और अंक का फूल भी इस दिन चढ़ाते हैं। कहते हैं भगवान को अंक का फूल बहुत अच्छा लगता है, लेकिन भगवान कहते हैं अंक के फूल जैसे जो हम बच्चों में गुण है, जो दूसरों को दुख देना, नुकसान करना, जैसे आप सभी जानते होंगे, अंक के फूल को अगर हाथ लगा के हम अपने दृष्टि को हाथ लगाएंगे तो दृष्टि चली जाएगी। तो ऐसे जो दूसरों को नुकसान पहुंचाने वाले गुण है, वो इस दिन महाशिवरात्रि के दिन हमारे ऊपर बाबा भगवान कहते हैं कि अर्पित कर दो। लेकिन उस गुण को छोड़ के हम अंक का फूल चढ़ाना आरंभ करते आए। तो ऐसे अध्यात्म हमें भगवान सिखाते हैं कि मनुष्य से देवता बनना है तो पहले उस परमात्मा को जानना है, जिस परमात्मा के लिए हम बुलाते हैं तुमेव माता पिता तुमेव बंधु सखा तुमेव। तो हम सभी का माता पिता बंधु सखा इस सृष्टि पर आए हुए हैं। प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय के मुखांतर वो भगवान हमें मनुष्य से देवता समान बनाने का एक सुंदर सुविचार ज्ञान हमें सुना रहे हैं। तो इस ज्ञान से हमारा जीवन श्रेष्ठ बनेगा, हम मनुष्य से देवता समान बन जाएंगे, तो ये सृष्टि स्वर्ग बन जाएगी। ओम शांति। आज आपण महाशिवरात्रीच्या निमित्ताने या ठिकाणी एकत्र जमलेले आहोत। महाशिवरात्री याचा अर्थ असा आहे, रात्र म्हणजे 12 वाजाची रात्र नव्हे, हद्दाची रात्र नाही,
हे अज्ञान अंधकाराची रात्र आहे. आज पाहतोय आपण कलियुगाचा अंतिम चरणातला अंतिम पाठ पाहत असताना गीतेमध्ये ईश्वराने सांगितलेलं आहे, ज्या ज्या वेळेस धर्माची ग्लानी होते, अधर्म होतो, त्या वेळेस मी निराकार परमात्मा परकाया प्रवेश करून या सृष्टीवर परिवर्तनाचं कार्य करत असतो. म्हणून आज पाहतोय आपण या कलियुगाच्या अंतिम चरणामध्ये मनुष्य या भौतिकवादामध्ये इतकं फसत गेलेला आहे आणि त्यामुळं स्वतःला आत्मा किंवा परमात्म्याची संतान आहे विसरून मी देह आणि देहाच्या दुनियामध्ये मनुष्य आज मीपणा आणि माझेपणामुळं आज भौतिक चिजाच्या पाठीमागं लागलेला आहे. आणि सर्व आज आपण या अज्ञानाच्या अंधकारामध्ये भटकत चाललेले असताना अशा या रात्रीच्या वेळेस, अशा अज्ञानाच्या रात्रीच्या वेळेस तो निराकार परमात्मा शिव या धर्तीवर अवतरित होऊन प्रजापिता ब्रह्मा यांच्या शरीराचा आधार घेऊन त्यांच्या मुखाद्वारे या आधी मध्य अंताचं तो ज्ञान सांगत आहे की आपण कोण आहोत आणि परमात्मा शिव कोण आहे. आपण या देहाला चालवणारी एक चैतन्य शक्ती आत्मा आहोत आणि त्या आत्म्याचं जे स्वरूप आहे ते शांत स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, प्रेम स्वरूप आहे, शक्ती स्वरूप आहे. या स्वरूपाची विस्मृती झालेलं आहे आणि देहाची स्मृती आलेली आहे. हे खेळ आहे स्मृती आणि विस्मृतीचं. विस्मृती झाल्यामुळं आपण दुःखात आलेले आहोत आणि देहामुळं आपल्याला लागलेले काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार या विकारामुळं आज हे आपल्याला दुःखाचा अनुभव होत आहे. आणि अशा दुःखाच्या वेळेस तो परमात्मा शिव, ज्याच्या आज भक्त लोक अनेक 12 ज्योतिर्लिंगामध्ये अभिषेक करतो, उपास व्रत ठेवतो आपण सर्वजण, पण तो कशाचं व्रत करायला ईश्वराने सांगितलेलं आहे. केवळ खाण्यापिण्याचं व्रत नाही किंवा उपवास खाण्यापिण्याचा नाही, व्रत हे विकाराचं सांगितलेलं आहे. ईश्वर म्हणतो की तुमच्यातले काम, क्रोध आदी जे विषासारखे विकार आहेत ते मला अर्पण करा. पण मनुष्य मात्र जे विषारी फूल आहेत, धतुऱ्याचं फूल आहे, रुचकीचं फूल आहे, काटेरी फल त्या ईश्वराला आपण अर्पण करतो. पण ईश्वराने हे सांगितलेलं आहे की हे मुलांनो, मी तुम्हाला या सृष्टीवर आधी काळामध्ये ज्यावेळेस पाठवलं होतो त्यावेळेस देवी देवताच्या रूपामध्ये तुम्हाला पाठवलं होतो. यथा राजा राणी तथा तुम्ही सर्वजण संपन्न सुखी होतात, तत्वही चांगले सत्वप्रधान होते. पण आज उतरत उतरत आपण आपल्यामध्ये हे विकार शिरल्यामुळं आज अत्यंत आपण दुःखाचा अनुभव करत चाललेले आहोत. म्हणून दुःखाचा मूळ जे आधार आहे, देहाभिमान आहे, हे विकार आहेत. म्हणून आता परमात्मा येऊन हे सांगालेत, पवित्र बना, खऱ्या अर्थानं हे व्रत धारण करा, पवित्र बनण्याचं व्रत धारण करा. तर हे खरं अध्यात्म जे शिवरात्रीचे जे रहस्य आहे हे खऱ्या अर्थानं आज आपल्याला दृढ निश्चयानं आपल्याला हे व्रत धारण केलं पाहिजे. कारण पवित्रताच हे सुख शांतीची जननी आहे. आज दुःख अशांती वाढत चाललंय म्हणजे आपल्यामध्ये अपवित्रता आहे. म्हणून आज आपल्यातली जे काय कमी कमजोरी आहे या महाशिवरात्रीच्या रूपामध्ये आपण त्या परमात्म्याला आपण आपल्यातली कमी कमजोरी ते अर्पण करावं. तरच खऱ्या अर्थानं आपण महाशिवरात्रीचं रहस्य समजून आपण महाशिवरात्री साजरी करत आहोत, त्याचा उमंग उल्हासानं उत्साह साजरा करत आहोत हे खरं आपणाला म्हणजे कळेल. म्हणून या प्रसंगी मी या महाशिवरात्रीच्या निमित्तानं तुम्हा सर्वांना शुभभावना, शुभकामना व्यक्त करतो आणि तुम्हाला सर्वांना त्या परमात्म्याच्या सोबत परमात्मा समान आपण बनलं पाहिजे हे तुम्हाला शुभेच्छा देतो. थोडा का वेळा या व्यस्त अशा संसारातून आपण वेळ काढावं आणि त्या ईश्वराची आठवण करावी. कारण ईश्वरच आपला आधार आहे, तो तारणार आहे, तो वाचवणारा आहे आणि तोच आपला आधार आहे. म्हणून आपल्या सर्वांना मी हे नम्र विनंती करतो की त्या परमात्म्याचं थोडं तरी जीवनामध्ये स्थान द्या, त्याची आठवण करा. तर आपण जीवनमुक्तीला प्राप्त होतो. आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं सुख शांतीचा गारवा निर्माण होतो. या प्रसंगी आपल्या सर्वांना हेच विनंती आहे. ओम शांती.